आणि मुख्यमंत्री शिंदेंनी समजूत काढल्यानंतर सुद्धा त्यांचे नेते विजय शिवतारे अपक्ष लढणार आहेत। अजित पवारांसह शरद पवारांना सुद्धा पराभूत करायचं या हेतूने ते अर्ज भरणार आहेत। मात्र शिवतारेंच्या स्क्रिप्टचे ते स्वतः रायटर आहेत की मग त्यांच्या मागे सुद्धा दुसराच डायरेक्टर बसलाय याचीही आता चर्चा होतीये। एका राक्षसाला थांबवण्यासाठी दुसरा राक्षस मोठा केला तर अडचण होईल। त्यांनी विचार केलेला आहे की कुठेतरी एकाला थांबवायचं आणि एकाला बरोबर घ्यायचं। उद्या दोघे जर उडत असतील जनशक्तीच्या पुढे कोणाला नको आहे? हा विंचू आहे ना, विंचू अनेकांना डसलाय, पण आता तो महादेवाच्या पिंडीवर जाऊन बसलाय मोदी साहेबांच्या इथे। अडचण अशी झाली आहे की चप्पल मारावी तर महादेवाला सुद्धा लागते। घराणीशाही मोडली पाहिजे आदरणीय पंतप्रधान बोलतायत। मी काय करतोय वेगळा? एका राक्षसाला थांबवण्यासाठी दुसरा राक्षस मोठा होता कामा नये अशा शब्दात शिंदेचे नेते विजय शिवतारेंनी दोन्ही पवारांवर जहरी टीका केली आहे। यंदा दोन्ही पवारांचा बिमोड हेच ध्येय असल्याचं सांगत शिंदेंच्या समजुतीनंतरही शिवतारेंनी बारामतीत अपक्ष लढण्याची घोषणा केली आहे। एका राक्षसाला थांबवण्यासाठी दुसरा राक्षस मोठा केला तर अडचण होईल। हा विंचू आहे ना, विंचू अनेकांना डसलाय, पण आता तो महादेवाच्या पिंडीवर जाऊन बसलाय मोदी साहेबांच्या इथे। अडचण अशी झाली आहे की चप्पल मारावी तर महादेवाला सुद्धा लागते आणि विंचालाही मारता येत नाही। शिवतारे बालिश वक्तव्य करतायत। एखादा दिवा विझण्यापूर्वी जसा फळफळ करतो तसा शिवतारेचा राजकीय अंत आता जवळ आला असं दिसतंय। ते अनेकांना डसलेत आणि पिंडीवर विंचू आला तर शंकराला पण चप्पल मारली पाहिजे वगैरे वगैरे। आता तुकाराम महाराजचा शिवतारेवर अभंग आहे, विंच वाची नांगी तैसा दुर्जन सर्वांगी। ज्याप्रमाणे विंचवाच्या नांगीमध्ये विष असतं तसा विषारी प्रवृत्तीचा व्यक्ती म्हणजे विजय शिवतारे। विकासासाठी मोदींचे हात बळकट करायला अजित पवार सोबत आल्याचा दावा भाजप नेते करतात। स्वतः अजित पवारांचा गटही विकासासाठी सत्तेत गेल्याचं सांगतो। मात्र भाजपनं एका पवारांना थांबवण्यासाठी दुसऱ्या पवारांना सोबत घेतल्याचं मोठं विधान शिवतारेंनी केलंय। त्यामुळे दोन्ही पवार पराभूत झाले तर अडचण काय अशी भूमिका शिवतारेंनी घेतली आहे। जर याकरिता स्वतः अमित भाईंनी आपल्याला कपोल एक मिनिट संपर्क साधला आणि त्यांनी जर आपली समजूत काढायचा प्रयत्न केला तर आपण ऐकणार। एक लक्षात घ्या, ही सगळी मोठी मंडळी आहेत। माझी लढाई जी मी लढतोय त्या लढाईमध्ये त्यांनी विचार केलेला आहे की कुठेतरी एकाला थांबवायचं आणि एकाला बरोबर घ्यायचं। उद्या दोघे जर उडत असतील जनशक्तीच्या पुढे कोणाला नको आहे? महाराष्ट्रातल्या माझ्या सगळ्या महायुतीच्या महानुभव अतिशय मोठ्या नेत्यांना हात जोडून माझी विनंती आहे, माझ्यावर राग धरू नका। ही धर्माची लढाई तुम्हालाही पटतंय, पण महायुती धर्म धर्म करून मी ते परत सांगितलं की ही जी ग्रामीण भागात असलेली दहशतही मोडली पाहिजे, झेंडूशाही मोडली पाहिजे, घराणीशाही मोडली पाहिजे आदरणीय पंतप्रधान बोलतायत। मी काय करतोय वेगळा? मात्र शिवतारेंच्या या नव्या भूमिकेचे ते स्वतः स्क्रिप्ट रायटर आहेत की ते फक्त स्क्रिप्ट वाचतायत हा संभ्रम कायम आहे। कारण काही महिन्यांपूर्वी चुकीची कबुली देणारे आणि पवारांचं तोंड भरून कौतुक करणारे शिवतारे आता पवारांना राक्षस म्हणतायत। अजित पवार या पक्षात राहून मुख्यमंत्री नाही होऊ शकत, त्यामुळे अजित पवार कर्तबगार आहे, स्पष्टपणे काम करणारे आहेत। मी जरी विरोधक असलो तरी काही गोष्टीत मी प्रशंसक आहे। एका राक्षसाला थांबवण्यासाठी दुसरा राक्षस मोठा केला तर अडचण होईल। अजित पवार थोतांड माणूस नाही आहे। अजितदादांसारखा माणूस आला तर कोणाला नाही आवडणार? चांगलं आहे, त्यांनी आमचे एकनाथ शिंदे शिवसेनेमध्ये यावं, काय हरकत नाही। तर झुंडूशाही आणि हुकुमशाही पवार रूपी नावाची संपवण्यासाठी हे धर्मयुद्ध म्हणून मी स्वीकारलेलं आहे। अख्ख्या महाराष्ट्राचं सोपं होईल ना? पुरंदरचं काय नेता आहे त्याला काय तर फक्त पुरंदरला मदत होईल असं नाही। चांगले लोक एकत्र आल्यानंतर देशाच्या हिताच्या दृष्टीने, राज्याच्या हिताच्या दृष्टीने चांगले दिवस निश्चित येतील। आणि एकत्र निवडणूक नाही झाली तर कमळाच्या विरुद्ध प्रचार करायला अजित पवार ताकद द्यायला याच लोकांना इथे येईल, आमची अवस्था काय होईल? हा संभ्रम सगळ्यांना आहे। पण तो राग अजितदादाला नाही। अजितदादांनी जाहीररित्या सांगितलं आता तू कसा निवडून येतो मी बघतो। मी म्हणतो माझीच चूक होती, ती पिटमफाट झाली।
मी त्यांच्या विरुद्ध काम केलं तसं तेवढ्या लेवलला जायची गरज नव्हती. पक्ष वगैरे सगळं ठीक आहे, एक मर्यादा पाळायच्या असतात राजकारणात, त्या मर्यादा मी सोडल्या. त्याचा त्रास मला झाला. नंतर हे महाविकास आघाडी करून ते एकत्र झाले. माझा त्रास काही कमी झाला नाही. ते बोलले होते ना, माझा आवाका काढला होता, तुझी लायकी किती, तुझा आवाका किती, तुझं काय कुठे, तू बोलतोस कुणाबरोबर, एवढी घमंड होती ना. मग आता एवढं तरफडतोय कशासाठी, एवढा काय तुला बघतोस हे बोललं, माझा आवा की त्याला आवा का माहित पडेल ना. आता मी आज पब्लिकली सांगतो की माझी चूक होती. एखाद्या राजकीय नेत्याचा मुलगा जेव्हा उभा असतो त्यावेळेस काही मर्यादा आपण पाळायच्या असतात, ती नाही पाळल्या मी. काय आमचं घोडं मारलंय पवार, काय अजितदादांनी वाईट केलेलं, पण निवळ त्याच्यातून आम्हाला हे झालं. त्यांनी नंतर सांगितलं, मग तो आता कसा निवडून येतो. बरोबर आहे, त्यांचं काय चूक आहे. बाबा मी सगळीकडे सीटा उभा करेल आणि काय करेल, ह्या धमक्या का देतोय अजित पवार. मी छोटा माणूस आहे, एवढा घाबरतो कशाला, एवढी घमंड होती ना. मग आता एवढं तरफडतोय कशासाठी, एवढा. महायुतीतल्या मित्रपक्षातनं जर शिंदे फडणवीसांवर अशी टीका झाली असती तर कदाचित त्यांचे सर्व नेते तुटून पडले असते. पण आश्चर्य म्हणजे या घडीपर्यंत तरी अजित पवार गटातले बडे नेते शिवतारेंवर फारसं बोलताना दिसत नाहीयेत. शिंदेंनी समजूत काढल्यानंतरही शिवतारे ठाम आहेत. दुसरीकडे शिस्तभंगाची कारवाई होणार का यावर शिंदेंचे नेते थेट बोलत नाहीयेत. आणि तिसरीकडे 6 तालुक्यांमधनं शिंदेंच्या शिवसेनेचे शाखा प्रमुखांसह 2,500 कार्यकर्ते सोबत असल्याचा दावा शिवतारे करतायत. जर महायुतीचा धर्म पाळायचा असेल तर आपल्याला सर्वांना बरोबर काम करावं लागेल. बघा, कोणत्याही उमेदवाराला आपण थांबवू शकत नाही, पण जर पक्षाच्या चौकटीत जर तो काम करत असेल तर त्याला पक्षाचे आदेश मानावे लागतील. जर पक्ष सोडला असेल, पक्षात राहायचं नसेल, तो त्याच्यासाठी स्वतंत्र आहे, त्याला आमचं काही ऑब्जेक्शन असण्याचं कारण नाही. परंतु पक्षात असेल तर महायुतीचा धर्म हा पाळावाच लागेल. उद्या दोघे जर ओढत असतील जनशक्तीच्या पुढे, कोणाला नको आहे. मला नाही वाटत की त्याच्यामध्ये काय अडचणी. म्हणून मी बोलतो की सगळ्या नेत्यांनी मला मनोमन आशीर्वाद द्यावा. डायरेक्ट कुणी देऊ शकत नाही, पण मनोमन आशीर्वाद द्यावा. बापू, तुमची लढाई खरोखर धर्माची लढाई आहे आणि या लढाईमध्ये डायरेक्ट अप्रत्यक्षपणे मला शक्ती मिळावी अशी मला आशीर्वाद द्यावा. तर इकडे अजित पवार कल्याणमधनं शिंदेंच्या पुत्राला पाडण्याचं काम करतील असा दावा जितेंद्र आव्हाड करतायत. अजित पवार श्रीकांत शिंदेला पाडण्याचं काम करतायत. ही मतं युतीच्या विरोधात जाणारी आहेत या एका कारणामुळे. कल्याणला यायचं आणि बोलायचं, ठाण्यात गुंडगिरी वाढली आहे. हे कोणाच्यावर बोलले? ते मुख्यमंत्र्यावर. शिवतारेंच्या विरोधी भूमिकेआधी इंदापूरच्या हर्षवर्धन पाटलांनी विधानसभेचं आश्वासन मागितलं. नंतर तीच भूमिका विजय शिवतारेंनी घेतली. सुनेत्रा पवारांचं नाव चर्चेत आहे. जर सुनेत्रा पवार याच उमेदवार असतील तर तुम्ही प्रचार करणार का? आम्ही तेव्हा महाआघाडीत होतो, आता आम्ही महायुतीमध्ये आहोत. त्यामुळे ह्यावेळेस जसं मी सांगितलं, उमेदवार जे कोणी असतील, जे कोणी जाहीर होईल, आमचं विधानसभेला ते काम करणार असतील तर आम्ही त्यांचं लोकसभेला काम करू. आता काय झालंय की आता ह्या 2 पवारांमध्ये की आता दादा आमच्या बरोबर आहेत. सुनेत्रा पवारांचं काम करणार महायुतीमध्ये? नाही, महायुती आहे ना. महायुती आहे म्हटल्यानंतर काय करावं लागेल, पण की नक्की ज्या विधानसभा आहेत आमच्या त्या बाबतीत त्या इंटॅक्ट राहिल्या पाहिजेत. नंतरच्या काही दिवसात हर्षवर्धन पाटलांनी अजित पवार समर्थकांवर दमदाटीचे आरोप करत फडणवीसांना पत्र लिहिलं आणि दमदाटीचा तोच आरोप आता शिवतारेही करतायत. माझ्या वडिलांबाबतीत जर असे एकेरी शब्द जर ते जर उच्चारत असतील, पण मला त्यांना एकच सांगायचंय की पातळी सांभाळून बोला. वेगळ्या पद्धतीने, गोड पद्धतीने मला संपर्कात येऊन बापू जरा विचार करा, काय करा. मोठे गुंड, आता गुंड मला कशाला बोलले, योग्य वेळेस त्याची सगळी माहिती जी आहे ती मी देईल. माझ्या कार्यकर्त्यांना सुद्धा धमक्या दिल्या गेल्या. राजकीय वर्तुळात शिवतारेंच्या जहरी टीकेची जितकी चर्चा आहे तितकीच चर्चा त्या टीकेवर अजित पवार गटाचे बडे नेते मौन का याचीही होतीये. सुप्त संघर्षाचा शिवतारे फक्त चेहरा आहेत का? शिवतारे स्वबळावर दंड थोपटतायत की त्यांना बळ दिलं जातंय? नेमकं कोण कोणाचा गेम करतंय? शिवतारेंच्या या भूमिकेचे रायटर, डायरेक्टर आणि ॲक्टरही तेच आहेत की इतर दुसरं कोणी? याचे फक्त आडाखेच बांधले जाऊ शकतात. काही लोक असंही म्हणतात की शरद पवारांचा मी हस्तक झालेलो आहे. सुनील तटकरे असे म्हणत होते की विजय शिवतारे कोणाची स्क्रिप्ट वाचतोय. मी आज कार्यकर्त्यांना सांगितलं की असा नालायकपणा, नीचपणा विजय बापू शिवतारे पुरंदरचा माणूस करणार नाही. मी लक्ष्मी नरसिंहपूरच्या देवळात देखील सांगितलं,
असा कुठच्याही प्रकारचा नालायकपणा नाही या देवळात. जर मीच चुकीचं बोलत असेल तर देवाला माफ करू नको. मी नक्कीच तुमच्या चॅनलच्या माध्यमातून हे सांगतो, याला कोणीतरी मोठ्या व्यक्तीचा वरदहस्त असल्याशिवाय हा बोलू शकत नाही. कदाचित ती व्यक्ती सत्तेतली असू शकते, कदाचित ती व्यक्ती सत्तेच्या बाहेरची पण असू शकते. त्यामुळे शिवतारेची जबान ही एवढीच आहे, पण शिवतारे इतके का फळफळ करतायत, शिवतारेची एवढी अवकातच होऊ शकत नाही अजितदादांवर बोलायची. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.